मला करू दे काम आणि मावशी तू केवळ या लापशीचा आस्वाद घे. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. नमः पार्वती पते हर हर महादेव. मुक्ती थांब. दादा तूही बस ना आमच्या सवय जेवायला. मी नंतर बसेन, तुम्ही करा सुरू. गेला ना माझ्यावरचा राग. दादा अरे साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनीच घास भरवला म्हटल्यावर राग न जाऊन सांगेल कोणाला. सोपान दादा. दादा खरं सांगू का, मला ना याच्यावर शंकाच आहे. हिला खरंच राग आला होता ते. अरे तुझ्या हातची लापशी खायची असेल म्हणून हिने सोंग केलं. नाही रे दादा, तू याचं नको ऐकूस. मी खरंच सोंग करत नव्हते. ठाऊक आहे बाळा मला सारं. जेव तू. साक्षात ज्ञानेश्वर. आणि आमच्या ग्रामात धन्य झालो. म्या धन्य झालो. मला इतकं मोठं करू नका. मी सामान्य आहे. पैठणच्या न्यायसभेत तुम्ही हेच म्हणला होता. त्यानंतर जे घडलं ते आठवलं की अजून बी अंगावर काटा येतो. तुम्ही रेड्यामुखी वेद बदवले. ब्रह्मेश्वर शास्त्री बी तुमच्या समोर नतमस्तक झाले. संद आठवत. काका त्यावेळी तुम्ही तिथेच होतात? होय, त्या दिवसापासून तुम्हासनी लय भेटायची इच्छा झाली होती. आणि आज तो योग आला. भरून पावलं मला. पण तुम्ही इथं या ग्रामात कसे आळंदीच निघाला का? हो. मग आता तुम्हाला माझ्या घरी आल्या बिगर आळंदीला जाता यायचं नाही. क्षमा करा काका. अहो पण आमच्या घरापासून, आमच्या आळंदीच्या मातीपासून आता अधिक काळ लांब राहत नाहीये. आधीच आम्ही पुष्कळदा थांबत आलोय. पण एक डाव आणखी एकदा थांबा की. जास्त आग्रह नाही करणार मी. एक डाव मला तुमचं आदरातिथ्य करण्याची संधी द्या. आणि काय बी नको. विनंती हाय माझी असं समजा. मायेचं बंधन जितकं मऊ तितकंच कठोरही असतं. सहजासहजी तुटत नाही. येऊ आम्ही आपल्या सवयी. खरंच? परंतु एक अट आहे. तुम्हालाही आमच्या सवयी भोजनाचा आस्वाद घ्यावा लागेल. नाही अहो, आम्ही तुमची सेवा करायची तर तुम्हीच. सेवा नाही, माया. आम्ही आपल्या मायेचा स्वीकार करू, पण तुम्हीही आमच्या मायेचा स्वीकार करा. बसा.
बसा. ही माझी बायको सुवर्णा. आणि हे माझं पोर वासुदेव. पोरा, तुला ठाव आहे का, आज म्या ज्ञानेश्वरांनी रांधलेलं जेवण जेवून आलो या. खरंच? होय, खरंच. आता पुढच्या 7 पिढ्यांना अभिमानानं सांगण्यासारखं हाय हे समज. खरे लेकरांनो, हे माझं खोपट गॉड मानून घ्या. तसं तर म्या तुम्हाला राजवाड्यातच घेऊन यायला हवं होतं, पण म्या असा दरिद्री माणूस. धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक मोलाची असते. आणि ती आपल्या ठाई अनंत आहे हे उमगलंय आम्हाला. पण हे समजू शकणारी माणसं लईच थोडकी आहेत बघा. म्हणजे गंगाधरराव, तुम्ही वा उद्धवराव वा. माझं ऋण फेडायला मोल नाही म्हणता तुमच्याकडं, आणि ह्या इतक्या माणसांचा आदरातिथ्य करायला जमतंय वय तुम्हाला. गंगाधरराव, आपण नंतर बोलू. काय बोलायचं नंतर? काल रडत माझ्या दारात आला होतास ना, मी रात्रीचा दिस करतोय, लय कष्ट करतोय. हे आहेत का तुझे कष्ट? यांना कसं पोचणार आहे तुम्ही? नाही नाही, असं म्हणू नका तुम्ही. अहो, हे लेकर कोण आहे ते ठाव नाही तुम्हाला. ते कुणी का असं ना, जर तुम्ही यांचा आदरातिथ्य करू शकता तर माझं ऋण बी फेडू शकता. ते लवकरात लवकर फेडा, नाहीतर माझ्या इतका वाईट दुसरं कोणी नाही, ध्यानात ठेवा. काका, आम्हाला आपल्यावर अधिकचा ताण येऊ द्यायचा नाहीये. दादा, तुमची माया आमसनी उमगली नाही असं समजू नका. पर आम्ही निघतो आता. नाही नाही, असं काय म्हणू नका. काका, या क्षणी आमच्या आदरातिथ्यापेक्षा तुमचं ऋण फिटणं अधिक महत्वाचं आहे. नाही 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 नाही, अहो ऋण कावा बी फिटलं जाईल, पण हे भाग्याचा क्षण पुण्यांदा यायचं नाही. जास्त नाही, एकच दिवस थांबा. अहो पण काका, ज्ञाना, आपण त्यांच्या विनंतीचा मान ठेवायला हवा. अरे पण दादा, अशा परिस्थितीत आपण... माझी खात्री आहे, पांडुरंगाची इच्छा आहे की आपण इथे थांबावं. का, कशासाठी हे येणारा काळच सांगेल. पण आता आपण इथून निघता कामा नये.
आता तुम्हीच सांगा पाटील, मी कावलो तर त्याच्यात काही माझी चूक आहे का? माझं ऋण फेडायची वेळ येते तर स्वतःच्या दारिद्र्याबद्दल रडत असतो हा उद्धव. आणि आता आता ती 4-4 पोरटी घरात अतिथी म्हणून येऊन बसली आहेत. तेव्हा कुठं जातं दारिद्र्य? कोण आहे? कोण ही पोरं? त्याच्याशी मला काय घेणं आहे? पण एकच सांगतो पाटील, आज पतूर म्या लय वाट पाहिली. आता येत्या पौर्णिमे पातूर जर त्या उद्धवनं माझं ऋण नाही फेडलं तर जे काय होईल ते लय वाईट असत. म्हणजे असं करणार काय आहात तुम्ही? काय करण? सरळ जाईन आणि त्या उद्धवच्या घरावर नांगर फिरून येईन. मग त्यो, त्याची पोरं बाळ आणि ते अतिथी समजे मेले तरी चालतील. सोडणार नाही मी त्याला, सोडणार नाही. मुक्ते, अगं काय झालं? कसला विचार करतेस? आपण आळंदीस केव्हा जाणार दादा? आपलं जाणं असं सतत लांबणीवर का जात असावं? मुक्ते, खरं तर मलाही हा प्रश्न पडलाय. आपण आणखी काही दिवस या ग्रामात राहू अशी विठुरायाचीच इच्छा आहे. हे असं गुरुदादा का म्हटलं असेल? नेमकं काय होऊ घातलं या ग्रामात? ते आता नियतीच्या मनात असेल तेव्हाच उलगडेल. तोपर्यंत आपण तर्क करीत बसायचं. असो, चल, भोजनाची वेळ झाली. नाही, नको, मला भूक नाहीये. मुक्ते, अगं विचारमग्न अवस्थेत आपण असं बोलून जातो आणि मग नंतर अवेळी आपल्याला भूक लागते. नाही अरे दादा, दुपारी लापशी खाल्ली तेव्हापासून भूक अशी लागलीच नाहीये मला. खर तर माझी अवस्था तशीच झाली. असं का होत असावं रे दादा? ठाऊक नाही ग, पण मला आता ना वेगळाच प्रश्न सतावतोय. कोणता? आपल्याला भूक नाही हे उद्धव काकांना कळल्यावर त्यांना वाईट वाटेल. तेव्हा त्यांना आता काय सांगायचं? काय सांगायचं म्हणजे? अव हे एवढंच धान्य उरलं या घरामध्ये. एवढ्यामध्ये मी एवढ्या माणसांचा स्वयंपाक कसा रांधू? अगं एका दिवसाचा तर प्रश्न आहे. आजची रात कशी बशी निभावून नेऊ. आणि त्यानंतर उद्याच्याला हे लेकरं जातील त्यांच्या वाटेला. मग आपण ठरवू आपलं पोट कसं भरायचं ते. अरे वाटलंच तर आपण 4 घास कमी खाऊ, पण त्या देव माणसासने कशाची बेवणीव भासता कामा नाही. उद्धवराव, उद्धवराव, पाटील, आलो आलो. उद्धवराव, उद्धवराव, पाटील तुम्ही? गंगाधरराव भेटून गेले आम्हासनी. वय काय असल असल, आणि ते काय म्हणले असतील ते ठाव आहे मला. ते जे काही बोलले ते चुकीचं म्हणता येणार नाहीये. कधी फेडणार ऋण त्यांचं? आणि ही लेकरं कोण आहेत? पाटील, पांडुरंगाने लय मोठं दान टाकले आपल्या पात्रात, पण अशा वेळी आपली झोळी फाटकी असून कसं चालायचं? म्हणजे हे लेकरं दुसरी तिसरी कोणी नाही,
ज्ञानेश्वरांची भावंड आहेत. काय? होय. हे बघा आलेच ज्ञानेश्वर. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड आपल्या ग्रामात. होय लेकरांनो, हे आमच्या ग्रामचे पाटील. पाटील, आता तुम्हीच सांगा, मी ह्यांचं आदरातिथ्य केलं तर माझं काही चुकलं का? नाही उद्धवराव, क्षमा करा मला. गंगाधर रावांचं ऋण कवावी फेडता येईल, पण हा योग पुन्हा कधीच येणार नाही. लेकरांनो, तुम्ही थांबायचंच. आणि उद्धवराव, तुम्हाला काही बी सहाय्य लागलं तर मला कवाबी सांगा. वय पाटील, येतो म्या. हा पण एक विनंती आहे. पाटील, आपण विनंती नाही, आज्ञा करा. आमच्या ग्रामात इटुरायाचं राऊळ आहे, तिथं तुम्ही कीर्तन करावं अशी आमची इच्छा आहे. आज पतूर ज्ञानेश्वरांच्या कीर्तनाबद्दल लय ऐकून होतो. आज कीर्तन ऐकायला मिळालं तर लय बरं होईल. थोतांड आहे समज. कोण म्हणतंय ज्ञानेश्वर आहेत म्हणून? म्हणजे हे उद्धव पक्का लबाड माणूस आहे. तुम्ही ज्ञानेश्वर नाहीत, तुम्ही यांची भावंड बी नाहीत. ह्यो समद्यांच्या डोळ्यात धूळ फेकतोय. पण मी असं का करीन? माझ्या ऋणातून पळ काढण्यासाठी कारण मिळावं म्हणून. आज कोण ज्ञानेश्वर आले, उद्या दुसरं कोणीतरी, परवा तिसरं कोणीतरी. आम्ही का विश्वास ठेवायचा तुमच्यावर? कारण तेच सत्य आहे. हे खरोखर ज्ञानेश्वर आहेत. तुमचा विश्वास असो अथवा नसो, आम्ही आमच्या माणसांवर विश्वास ठेवत नाही आणि तुम्हा अनोळखी पोरट्यांवर ठेवू. आपल्या विश्वास ठेवण्याने किंवा न ठेवण्याने सत्य बदलणार नाही. मग आपण या सत्याची योग्य ती परीक्षा घेऊ. पाटील, आपणच यातून मार्ग काढा. आता मार्ग तर मी आपण येण्याआधीच सांगितलं आहे. आज ज्ञानेश्वरांचं कीर्तन होईल. त्यांची लोभस्वाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. या कीर्तनाने तसा प्रत्यय आला तर सारं सत्य प्रकाशात येईल. असं? बरं, मग होऊन जाऊ द्या कीर्तन. ही पोरं खरंच दैवी आहेत की या उद्धवासारखी फसवी आहेत ते?